हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण क्लास सेकंडचा लेसन नंबर 1 गुड नाईट टिंकू हा पाहणार आहोत. वॉर्मअप. रीड दिस राईम. खाली दिलेली राईम वाचा. विली विंकी रन्स थ्रू द टाउन. विली विंकी कुठे टाउनमध्ये पळत चालला आहे. टाउन म्हणजे गावापेक्षा मोठा असलेलं आणि सिटीपेक्षा लहान असलेल्या गावाला टाउन म्हणतात. अपस्टेअर अँड डाऊनस्टेअर इन हिज नाईट गाऊन. आणि तो कसा चाललाय पळत, तर त्याच्या नाईट गाऊनमध्ये. टॅपिंग ॲट द विंडो क्राईंग थ्रू द लॉक. कसं, तर खिडक्यांवरती टॅप करत आणि लॉक्सवरती थोडंसं ओरडत. आर द चिल्ड्रन ऑल इन बेड फॉर इट्स पास्ट 8 o'clock. आणि सगळी मुलंच बेडवरती म्हणजे झोपलेली आहेत. किती वाजता, तर 8 वाजता, 8 o'clock. चला तर आता लेसनला स्टार्ट करूया. इट वॉज अ ब्राईट मूनलिट नाईट. ऑल द ॲनिमल इन द फार्म वेअर फास्ट अस्लीप, बट लिटिल टिंकू कुड नॉट स्लीप. इथे काय सांगितलं आहे की मूनलाईट नाईट चालू आहे, खूप असा प्रकाश मूनचा पडला आहे, ब्राईट. ऑल द ॲनिमल्स इन द फार्ममधले जेवढे शेतातले जेवढे ॲनिमल्स होते ते काय झालेत, लवकर झोपी गेलेत. बट लिटिल टिंकू जो होता तो झोपला नव्हता, त्याला झोप येत नव्हती. आय एम नॉट स्लीपी मा. तो मग त्याच्या माला म्हणतोय की मला झोप येत नाही आहे. बट मा डिड नॉट हिअर हिम. पण त्याची मा जी आहे, त्याची जी मम्मी आहे ती त्याला काही ऐकत नाही, त्याचं काय ऐकलं नाही. शी वॉज फास्ट अस्लीप. तीही पटकन झोपून गेली. पा वॉज ऑल्सो अस्लीप. आणि पासुद्धा लवकर झोपून गेले. टिंकू टर्न लेफ्ट अँड ही टर्न राईट. टिंकू उजव्या बाजूला डाव्या बाजूला वळत राहिला. ही ले ऑन हिज टमी. तो त्याच्या पोटावर झोपला. अँड रोल ऑन हिज बॅक. आणि पाठीवर पण झोपला. बट ही कुड नॉट स्लीप. पण त्याला काही झोप लागत नव्हती. चला नेक्स्ट पेजकडे वळूया. सो ही सेट ऑफ इन टू द नाईट टू सी वॉट ही कुड फाइंड. आणि मग त्याने ठरवलं की सेट ऑफ म्हणजे काय, वॉक ऑर रॅन. तो चालत चालत नाईटमध्ये काय आपल्याला दिसतंय ते पाहत शोधत चालला. फाइंड म्हणजे शोधणे. टिंकू सॉ द मून स्माइलिंग डाऊन ॲट हिम. ही फेल्ट व्हेरी हॅपी. टिंकूने मूनला पाहिलं, त्याच्याकडे बघून आहे ना त्याने एक स्माईल दिली आणि तो खूप खुश झाला. द नाईट इज ब्युटिफुल. आणि त्याने बोलला की नाईट किती ब्युटिफुल आहे. चला नेक्स्ट ह्याच्याकडे वळूया. समथिंग फ्ल्यू बाय अँड हँग अपसाइड डाऊन ऑन अ ट्री. काहीतरी आहे ना उडालं आणि झाडावरती, झाडाच्या दिशेने काहीतरी उडालं आणि झाडाला उलटं टांगलं, हँग झालं. व्हॉट इज युअर नेम बर्ड. मग टिंकूने विचारलं त्या बर्डला की तुझं नाव काय आहे. आय एम नॉट अ बर्ड, आय एम बोलू द बॅट. मी बर्ड नाही, मी एक बॅट आहे आणि माझं नाव काय, तर बोलू. आय कॅन सी इन द नाईट. आणि मी रात्री पाहू शकतो. हाय, आय एम टिंकू द लॅम्ब. विल यू बी माय फ्रेंड. मग टिंकूने त्याला त्याची ओळख सांगितली की माझं नाव टिंकू आहे, मी एक लॅम्ब आहे, म्हणजे मी एक शिपचं पिल्लू आहे. शिपच्या बाळाला, यंग वन्सला लॅम्ब म्हणतात. विल यू बी माय फ्रेंड. तू माझा फ्रेंड होशील का. येस आय विल. मग बॅट त्याला रिप्लाय करतो, हो मी तुझा मित्र होईन. चला नेक्स्ट पेजकडे वळूया. अ फ्यू लीव्स मूव इन द बुशेस. समवन वॉज हायडिंग देअर. आणि थोडं पुढे गेल्यानंतर त्याला झुडपातून काही पानं हलल्यासारखी दिसली आणि कोणीतर तिथं लपलं होतं. हू आर यू. मग टिंकूने त्याला विचारलं, कोण आहे ते तू. आय एम फरी द फॉक्स. आय वॉक अराउंड ॲट नाईट. माझं नाव फरी आहे, मी एक फॉक्स आहे आणि मी रात्री सगळीकडं फिरत असतो, चालत असतो. हॅलो, आय एम टिंकू. विल यू बी माय फ्रेंड. आणि मग परत आहे ना त्याने त्याची ओळख दिली की मी टिंकू आहे आणि तू माझा फ्रेंड होशील का.
येस आय विल. मग तो फॉक्स जो फरी असतो तो सुद्धा त्याला काय म्हणतो, फ्रेंडशिपला येस म्हणतो. चला नेक्स्टकडे वळूया. टू शायनी आईज लुक ॲट हिम फ्रॉम अ होल अंडर अ ट्री. झाडाखाली त्याच्याकडे आहे ना 2 शायनी आईज त्याने पाहिले. शायनी म्हणजे चमकलेले, चमकणारे. हू आर यू? आय एम मोली द माऊस. आय सर्च फॉर फूड ॲट नाईट. माझं नाव मोली आहे आणि मी एक माऊस आहे आणि मी रात्रीचं जेवण शोधतो. माय नेम इज टिंकू. विल यू बी माय फ्रेंड? येस आय विल. मग तो परत आहे ना एकदा टिंकू त्याची ओळख सांगतो. माझं नाव टिंकू आहे आणि तू माझा फ्रेंड होशील का? मग त्याच्यावरती मोली जो द माऊस असतो तो काय म्हणतो, येस आय विल. हो, मी तुझा मित्र बनेन. टिंकू हर्ड अ शार्प साऊंड फ्रॉम द ग्रास. आणि ग्रासमधून टिंकूला एक आहे ना शार्प आवाज आहे ना ऐकायला येतो. हू इज देअर? आणि मग तो म्हणतो की तिथे कोण आहे? आय एम कॅरी द क्रिकेट. आय चर्प वेन इट इज डार्क. मी कॅरी आहे द क्रिकेट आणि मी रात्रीचं काय करतो, चर्प करत असतो. ज्यावेळेस डार्क होतं त्यावेळेस मी चर्पिंग करतो. आय एम टिंकू. विल यू बी माय फ्रेंड? मग परत टिंकूने त्याला त्याच्या फ्रेंड होशील का म्हणून विचारलं. येस आय विल. नेक्स्ट पेजकडे वळूया. टिंकू अँड हिज फ्रेंड्स जम्प अँड रोल अँड प्ले अंटिल टिंकू यार्न. टिंकू आणि जे त्याचे मित्र झालेले ते सगळे एकत्र येऊन काय करायला लागले, उड्या मारायला लागले, खेळायला लागले, जोपर्यंत टिंकूला जांभळी येत आली नाही तोपर्यंत. आय एम स्लीपी. आय हॅव टू गो होम नाव. आणि मग तेवढा टिंकू म्हणाला की मला आता झोप यायला लागले आणि मला आता घरी जायचं आहे. टिंकू रॅन होम हॅपीली. ही स्नग्ड अप टू मा. आणि स्नग्ड अप टू काय, मूव नियर समवन अँड ले डाऊन इन अ कम्फर्टेबल वे. म्हणजे कोणाशेजारी तरी एक कम्फर्टेबल झोन असलं की तिथे झोपणं, म्हणजे ले डाऊन म्हणजे झोपणे. मग टिंकू काय गेला, घरी येणं आनंदाने गेला आणि त्याच्या माजवळ अगदी आरामशीर झोपला. द नाईट इज फुल ऑफ वंडरफुल क्रिचर्स. आणि तो झोपता झोपता म्हणायला लागला की ही रात्र सगळ्या काय वंडरफुल क्रिचर्सने भरलेली आहे. द ब्राईट राऊंड मून शोन ऑल नाईट लाँग. आणि जो ब्राईट चंद्र होता, मून होता, तो काय पूर्ण रात्रभर चमकत होता. अँड टिंकू स्लेप्ट ऑल थ्रू द नाईट. आणि टिंकू पण पूर्ण रात्र काय झाला, झोपून गेला. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला लेसन समजला असेल. थँक्यू.